बेलगाम ज़िला बेलगाम के ज़ेर एहतमाम यहाँ एक अजीम मकसद की खातिर इकट्ठा है। हमारा मकसद ये है कि रियासत कर्नाटक में मुसलमानों के लिए 4% रिजर्वेशन 2B के तहत जारी व सारी था, लेकिन पिछले बीजेपी गवर्नमेंट ने बड़ी बेदर्दी के साथ उस रिजर्वेशन को ख़त्म कर दिया। चूँकि उन्हें मुसलमानों का तालीम मैदान में आगे बढ़ना, नौकरियों में आगे बढ़ना, दीगर मसले में आगे बढ़ना शायद पसंद नहीं था। इसी बुनियाद पर रिजर्वेशन को ख़त्म करके मुसलमानों को उस हक से महरूम कर दिया। अब मौजूदा कांग्रेसी गवर्नमेंट जो इस वादे के साथ आई थी कि रियासत में कांग्रेस गवर्नमेंट आने के बाद बीजेपी ने जिस रिजर्वेशन को ख़त्म कर दिया था उसे दोबारा बहाल कर दिया जाएगा, लेकिन 2 साल से ज़्यादा का अरसा गुजर गया, आज तक गवर्नमेंट ने उसकी जानिब कोई तवज्जो नहीं दी। हम सब बड़ी तादाद में आज यहाँ इसलिए इकट्ठा हैं ताकि सिद्धारमैया गवर्नमेंट को याद दिला सके कि आपने जो हमसे वादा किया था अब उस वादे को पूरा करने का वक्त हो गया है। कृपया बराहे करम प्लीज उस जानिब तवज्जो दें। और जो मोर्चा निघालेला आहे तो परवा दिवशी विधान परिषदमध्ये जे बीजेपीचे शासक रवीने आमच्या भागाच्या आमदार आणि कर्नाटक राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री सौभाग्यवती लक्ष्मीताई हेब्बाळकर मॅडम यांच्याबद्दल अपशब्द वापरून संपूर्ण महिला वर्गाचा ज्यांनी अपमान केलेला आहे आणि त्या अपमानाला आज प्रायश्चित नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यासाठी मॅडमांच्या पाठीराख्याने आणि त्यांच्या अभिमानी कार्यकर्त्यांनी आज हा मोर्चा स्वयंस्फूर्तीने हा मोर्चा काढलेला आहे आणि जोपर्यंत रवींचा राजीनामा घेत नाहीत सरकार, राज्यपाल आणि राष्ट्रपती, तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार असं ह्या ग्रामीण मतदारसंघातील त्यांच्या अभिमानी जनतेनं ठरवलेलं आहे। वाडीच्या बाया आले नाहीत, ह्या महिला नाही मॅडमांच्या कार्यकर्त्या आलेल्या आहेत। आता खेड्यातून काय ज्या बऱ्याचशा बाया आहेत आज मॅडमना जवळजवळ 60% व्होटिंग होत आहे, त्याच्यात ज्या महिला आहेत त्या मॅडमांच्या फॉलोअर आहेत, त्यांच्या अभिमानी महिला आहेत, त्या रजाटपून आलेल्या असतील, काही म्हणजे सर्व बाया असं आलेल्या नाही, स्व इच्छेने आलेल्या आहेत। त्यांना कोण फोर्स केलं नाही, त्यांना कोण बोलवलेलं नाही, त्यांना कोण पण नाही, फक्त मॅडमांच्या अभिमानासाठी त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी ह्या बाया आलेल्या आहेत।